नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पाहू शकता तुम्ही, सोलापूर महानगरपालिकेची ही जाहिरात जी आहे देण्यात आलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत ही पदं भरली जात आहेत। तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर आपण बघूयात कुठली पदं भरली जात आहेत, काय निवड प्रक्रिया असणार आहे, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। तर बघा, सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत ही सध्या जाहिरात आलेली आहे। ही जाहिरात जी आहे 9/5/2025 पर्यंत असणार आहे, म्हणजे 9 मे 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज तुमचे स्वीकारले जाणार आहेत। आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर या ठिकाणी। तर बघा, सध्या ही पदं जी भरली जात आहेत 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहेत। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका मार्फत जे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र आहे त्यांचे आरोग्य केंद्र जे आहेत त्या ठिकाणी, जसं की 15वा वित्त आयोग, राज्य शासन निधी अंतर्गत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, यामध्ये ही पदं जी आहेत भरली जात आहेत। तर बघा, पहिलं पद भरलं जात आहे शहर गुणवत्ता हमी समन्वयक। या पदासाठी तुमचं एनी मेडिकल ग्रॅज्युएट पाहिजे, ज्यामध्ये MBBS असेल, BMS असेल, BOMS असेल, BHMS असेल किंवा BDS असेल। त्यासोबत हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशनमधून तुमचं MBA असेल किंवा MHA असेल किंवा MPS झालेला असेल तर ॲप्लाय तुम्हाला करता येणार आहे। 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। या पदासाठी मात्र एकच जागा भरली जाते। दुसरं पद असणार आहे पब्लिक हेल्थ मॅनेजरचं। सेम या ठिकाणी तुमची मेडिकल ग्रॅज्युएटमधून किंवा MBBS किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स असेल तर तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे। एकूण 4 पदं भरली जात आहेत। 32,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल। त्यानंतर तिसरं पद भरलं जात आहे GNM स्टाफ नर्स। बघा, स्टाफ नर्स पदासाठी तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग झालं तर 6 जागा भरल्या जात आहेत। प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला जागा पाहायला भेटतील, त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला अर्ज करता येणार आहे। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी GNM BSc नर्सिंग या पदासाठी असणार आहे। 6 जागा या पदासाठी भरल्या जात आहेत सोलापूर महानगरपालिका अंतर्गत। त्यानंतर बघा, फार्मासिस्ट पदासाठी D.Pharm/B.Pharm किंवा M.Pharm या ठिकाणी 3 पात्रता त्यांनी दिलेली आहेत। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। एकच जागा मात्र इथं भरली जाते आहे। त्याच्यानंतर बघा, ANM साठी देखील जागा निघालेल्या आहेत। बरेच जण म्हणतात की ANM साठी जागा निघत नाहीत, तर आरोग्य सेविका असं त्याला आपण म्हणतो, किंवा ANM ज्यांचा कोर्स झालेला आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, कारण की कमी जागा निघतात। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। ANM साठी एकूण 18 वॅकेन्सी निघालेले आहेत। बघू शकता या ठिकाणी कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं, साठी 3 जागा आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी 7 जागा आहेत, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 2 जागा आहेत, खुलासाठी 6, अशा मिळून या ठिकाणी 18 वॅकेन्सी इथं भरले जात आहेत ANM साठी। त्यानंतर पहा, क्षय किरण तंत्रज्ञ एक्सरे टेक्निशियनची देखील पोस्ट निघालेली आहे। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल। 12th पास प्लस तुमचा डिप्लोमा इन रेडिओग्राफर आणि एक्सरे मधून झालेला पाहिजे, यासाठी मात्र एकच जागा इथं भरली जाते खुल्या प्रवर्गामधून। त्यानंतर बघा, पुढचं पद आहे आहार तज्ज्ञ डायटिशियन फीडिंग डेमॉन्स्ट्रेटरची पद निघालेलं आहे केवळ महिलांकरिता। याच्यामध्ये MSc किंवा BSc फूड अँड न्यूट्रिशन किंवा MSc BSc होम सायन्स इन किंवा डिप्लोमा इन डायटिस मधून असेल। त्याचबरोबर MSc ज्यांचं झालं आहे, BSc ज्यांचं झालेलं आहे त्यांना मात्र या ठिकाणी प्राधान्य असणार आहे। विथ MSCIT पाहिजे। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी असणार आहे। याच्यामध्ये देखील खुल्या प्रवर्गामधून एकच जागा भरली जात आहे। त्याच्यानंतर बघा, पुढची जी 8वी पोस्ट आहे फार्मसिस्ट TB साठी असणार आहे। डिग्री डिप्लोमा फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून मागितलं आहे, प्लस MSCIT मागितलेला आहे, प्लस 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इन मेंटेनिंग ड्रग स्टोअर इन रिकग्नाइज हॉस्पिटलमधून मागितलेला या ठिकाणी आहे। त्याचबरोबर स्टॅटिकल पॅकेजेस सिम्पलेस्ट त्याबद्दल देखील या ठिकाणी नॉलेज पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। या पदासाठी 17,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। यामध्ये तुम्हाला देखील एकच जागा भरली जाते खुल्या प्रवर्गामधून। त्यानंतर बघा, 9 नंबरची पोस्ट भरली जाते प्रयोगशाळा तंत्रज्ञ TB मधून। याच्यामध्ये तुमचं 10+2 म्हणजे 12वी पाहिजे, प्लस डिप्लोमा असेल तरीही चालेल किंवा सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी ज्याला आपण MLT असं म्हणतो किंवा इक्वॅलेंट असं म्हटलेलं आहे, आणि MSCIT देखील पाहिजे। प्रेफरन्स या ठिकाणी दिला जाणार आहे 1 वर्षासाठी। जर तुमच्याकडे या ठिकाणी एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स असणार आहे, कंपल्सरी नाही। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल। या ठिकाणी अनुसूचित जातीमधून या ठिकाणी जागा जी आहे या ठिकाणी भरली जातात।
पोस्ट आहे, 1 जागा या पदासाठी. त्यानंतर 10 नंबरची पोस्ट आहे, पाहू शकता TB हेल्थ विजिटर. TB हेल्थ विजिटरसाठी 2 जागा आहेत. याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएट इन सायन्समधून झालं आहे किंवा तुमचं 12वी सायन्स झालं आहे आणि 12वी सायन्सनंतर तुम्ही MPW, LHV, ANM किंवा हेल्थ वर्कर सर्टिफिकेटचा कोर्स केलेला आहे, तर तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. 15,500 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी या ठिकाणी असतो. सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर त्यांना जास्त प्रेफरन्स इथं असणार आहे. त्यानंतर 11 नंबरची पोस्ट आहे बघा, MPW पुरुष. याच्यामध्ये देखील या ठिकाणी 4 जागा भरल्या जात आहेत. 18,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. 12वी पास इन सायन्स पाहिजे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला आहे किंवा सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स झाला आहे. या दोन्हीपैकी एक कोर्स तुमचा असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे 12वी सायन्स नंतर, MPW पुरुष या पदासाठी. त्यानंतर बघा स्टाफ नर्स. आता हे जे पद भरलं जातं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी भरलं जातं आहे. 1 जागा असणार आहे GNM किंवा BSc नर्सिंगसाठी. त्यानंतर बघा आपला दवाखान्यासाठी अजून MPW पुरुषांसाठी 1 जागा भरली जाते. तर ह्या संपूर्ण 13 संवर्गाच्या वॅकेन्सी इथं निघालेल्या आहेत. या पदांसाठी संपूर्ण पात्रता तुम्हाला दिलेली आहे. अजून सविस्तर पात्रता वाचवण्याचा अर्ज तुम्हाला करायचा आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा 9 मे 2025 ही लास्ट डेट असणार आहे. सोलापूर महानगरपालिका आरोग्य मुख्य कार्यालय जे आहे प्रशासकीय इमारत, त्या ठिकाणी तुमचे अर्ज जे आहेत ते स्वीकारले जाणार आहेत. या पदांसाठी तुम्हाला फीज जी असणार आहे, अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 150 रुपये, राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 100 रुपये असणार आहे, जी की डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD काढून अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे. त्यानुसार डॉक्युमेंट काय काय जोडायचे त्याची देखील माहिती इथं तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. आता याची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा, वैद्यकीय अधिकारी व्यतिरिक्त अन्य जी सर्व पदं असणार आहेत ती गुणांकन पद्धतीने घेतली जाणार आहेत. म्हणजे याची एक्झाम होणार नाही. शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे तुमच्या या ठिकाणी 50% गुण दिले जाणार आहेत. त्याचं प्रोपोर्शन काढलं जाणार आहे. या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता जी मागितली त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर त्याचे 20 गुण दिले जाणार आहेत. त्याचंही प्रोपोर्शन काढलं जाणार आहे. आणि अनुभव तुमच्याकडं आहे तर 1 वर्षाच्या अनुभवाकरता 6 गुण असे जास्तीत जास्त 30 गुण दिले जाणार आहेत. तर 50, 20 आणि 30 असे मिळून 100 गुणांची मेरिट लिस्ट तयार करून तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे देण्यात आलेली आहे. याचा अर्ज नमुना पाहू शकता. या ठिकाणी आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका. ह्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ही संपूर्ण अर्ज नमुना देखील पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.